नमस्कार मंडळी, साई लक्ष्मीज रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप कमी वेळात आणि एकदम सॉफ्ट असं टेस्टी रवा आप्पे बनवणार आहोत। नाश्त्यासाठी परफेक्ट आणि मुलांना पण खूप आवडतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खूप कमी वेळात बनते। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 कप रवा घेऊया बारीक, अर्धा कप दही घ्यायचं। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। अशा प्रकारे हे बारीक करून घेतले आपण। तर आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी या मिश्रणमध्ये टाकायचं आणि चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं पाणी त्याच्यामध्ये। एकदम असं स्मूथ बॅटर करून घ्यायचं हे। आता हे बॅटर आपण 15 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण त्याच्यात टाकण्यासाठी भाज्या चिरून घेऊया। पहिल्यांदा इथे कांदा कापून घेते। कांद्याचा पुढचा मागचा देठ आपण कापून घेऊया आणि कांदा एकदम बारीक असा चिरून घेऊया। आता कांदा चिरून झालाय, तर आपण इथे हिरव्या मिरच्या घेऊयात। मी इथे 3 मिरच्या घेतल्या, त्या आपण बारीक अशा कट करून घ्यायच्या। जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या तुम्ही टाकू नका शक्यतो। आता कोथिंबीर पण आपण बारीक अशी चिरून घेऊया। इथे एक मी गाजर किसून घेतलाय। तुम्हाला हव्या त्या तुम्ही भाज्या टाकू शकता। आता आपले 15 मिनिटं झालेत। हे बॅटर एकदम छान असं फुलले, तुम्ही बघू शकता तिथे किती छान असा आपला रवा फुलला आहे। तर आता परत थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा हे आपण मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी अर्धा चमचा इनो टाकते। आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे इनो पावडर चांगली बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इनो टाकल्याच्या नंतर आपला रवा किती छान अजून फुललाय। तर आता लगेच आपण चिरलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या। गाजर, कांदा आणि हिरवी मिरची, परत थोडीशी कोथिंबीर। आता ह्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया। आता इथे मी जिरे मोहरीचा तडका टाकून घेतलाय, तो पण छान ह्या मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायचा। आता इथे चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकले, हे पण मिक्स करून घ्यायचं। आता गॅसवर मी आप्पे पात्र ठेवले गरम होण्यासाठी। आप्पे पात्र छान गरम झालं की त्याच्यामध्ये चमच्याने तेल सोडायचं।
आता हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे रव्यासाठी बनवलेलं बॅटर ते टाकून घ्यायचं चमच्याने. खूप जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, कारण आप्पे आपले फुलतेत मग, त्याच्यामुळे जागा कमी उरते. तर इथे मी सगळ्या ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घेतले. आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. गॅस थोडासा कमी करायचा. 5 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकतात आपले आप्पे किती फुललेत. तर आता हे चमच्याने पलटी करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकतात खालच्या साईडने किती छान असे खरपूस भाजलेत. आता हे सगळे असेच पलटी करून टाकायचे. आता परत एकदा 2 मिनिटासाठी झाकण आपण ठेवूया. आता इथे 2 मिनिटं झालेले आहे. झाकण काढून घेऊया. आता खालची बाजू आपण वरी करूयात आप्याची. तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने पण किती छान भाजलेत. आता परत एकदा पलटी करून घ्यायचे हे सगळे. आणि गॅस खूप मोठा ठेवायचा नाही, नाहीतर आपले आप्पे करपू पण शकतात. त्याच्यामुळे मीडियम गॅसच ठेवायचा. तर आपले आप्पे छान असे भाजलेत. आता एका प्लेटमध्ये हे आप्पे काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या बॅटरचे पण आप्पे बनवून घेऊयात. आणि अशाच प्रकारे आपले इन्स्टंट असे रवा आप्पे तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात. धन्यवाद.